अरे आपला विषय देहाचा आहे. कशाचा आहे? गोकुळ बाबा तुम्ही माझ्या जवळचे म्हणून मी तुमची वाकरता अजिबात नाही. फिटिंग प्रमाण आलं तर कोणाला मार्कच आहे की नाही. माझं कीर्तन चुकलं ना, कीर्तन संपते सांगायचं आहे तू कीर्तन सोडून दे, करू नका, तुला जमत नाही आहे सांगितलं. परखड बोलणारे राहिले कुठे या जगात? परखड कोणी सांगत नाही. सगळा परमट परिचित झाला गोकुळ बाबा. तुम्हाला लोक घरी घ्यायला येते, तुम्ही लोकही कधी जात काय? याने त्याला त्याच्या गावात बोलवायचं, तिने याला याच्या गावात बोलवायचं. मग यांचं काय ते म्हणते, लोक म्हणते यांचे धंदे झाले. कशासाठी म्हणतात? ऐका, तुमच्या जीवनात काहीतरी स्वप्न बाबा शेवा असेल ना, त्याचा मेवा देणारा तो बसेल. हे एक मला म्हणे तू तर ऊसतोडी करत होता, कधी कीर्तन करायला लागलं. म्हणलं मी पागल झालो. जीवनात सोनं करून घ्यायचं तर अशाच्या संगतीत जा. त्या संगतीत जर तुम्ही गेले तर तुमच्या जीवनाचं सोनं होत. अरे तिकडं माऊलीनं रेडा बोलवला. निर्बुद्ध प्राणी कारण पक्षू पक्षी विवाही जोशी कामा पर्वता नाही. पशु पक्षाला काय ज्ञान आहे तुम्ही मला सांगा ना. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. आणि मी तर आवर्जून एक गोष्ट सांगत असतो, गोकुळ महाराज सांगालच मी, कारण गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. अरे तिकडे रेडा बोलला, नारायण बाबांनी हा वेडा बोलवला आहे की नाही? काय सांगा. कीर्तन ढोंग म्हणून करायचे नाही. कोणी उठायला लागलं मी कीर्तन करतोय, तुझी साधना काय? महाराज गर्वन नाही सांगत, आनंदित राहून सुद्धा बऱ्याच अंशात लोकांना त्या गोष्टी जमल्या नाही बाबा. खोटं नाही सांग, उद्देश नाही कोणाला. ऐका, माऊली कोणावरती बी कृपा करीत नाही. ऐका, माऊलीनं ज्यांच्यावरती कृपा केली तर रेडा बोलला आहे की नाही? विठाला विठाला आतापर्यंत जी गोष्ट झाली त्याला काय अडचण नाही. झाली तर झाली, होऊ द्या, काय नाही. तुमच्या जीवनात बरेच तुम्ही किती पाप केले असते, थोडेफार नारद मुनी इतके तुम्ही केले नाही काय. पण आज जर तुम्ही या कीर्तनातून एकच गोष्ट घेऊन गेले, आजच्या कीर्तनातून फक्त एक, मी उद्या पाहून हरिपाठ करणार. हरिपाठ का सांगतो माहिती का? नामा प्रति तत्व नाही रे अन्यथा वाया अधिक पंथा जाशील जणी. काय नामा परते? परते म्हणजे काय? परतत्व. परतत्व म्हणजे काय? परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? वाचनी चांगलं बोलायचं. वाचे करी कवित्व, कवित्व परी रसिकत्व, रसिकत्व परतत्व परशु जायचा. विठाला विठाला परतत्व याचा अर्थ असा आहे, वाचनी फक्त चांगलं बोला. चांगलं बोललं म्हणजे हाच परमार्थ आहे की नाही? वेगळं काय? माऊली किती भाषेत सांगतो ऐका. माऊलीची भाषा सांगतो. ओवी साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, अमृताचे मोखी अमृतात वाणी, मोखी अमृतात वाणी, मोखे अमृतात वाणी, मोखे अमृतात वाणी, मोखी अमृतात वाणी, मोखी अमृतात वाणी, मोखे अमृतात वाणी देह देवाची कामी. देह याच्यासाठी दिला ना, है की नाही? देह कशासाठी दिला? देह जावं अथवा राहावं पांडुरंगी दृढ व्हावं, आहे की नाही? पण तो मागून नाही भेटत असा. आपण दुकानात गेलो, पैसे दिल्याशिवाय काही भेटतं का?
मग देह असा गेले लगेच द्या, देवा द्या मला देह द्या. देह काय आपल्या घरचा आहे? पंचमहाभूताचा जो देह आहे, शेके ज्याचा त्याचा देणे लागे. ज्याने पंचमहाभूताचा देह दिला, आपण मी एकाला विचारलं पंचमहाभूताचा देह दिला, तो म्हणजे मा बापान दिला आहे की नाही? अरे बापच देतो, पण त्याच्या सत्तेत असन तर देवन. मग काही लोकांना पोरच होत नाही आहे की नाही? बाप जर मुलगा देत असेल तर मग काहींना मुलं होत नाही, मुली होत नाही, मग ते का खिटी घालतात? नाही, कीर्तन असं सहज आहे बाबा. लय काय लय सांगितलं, मामा वंशी जीवलोकी जीवभूता सनातना मना श्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृष्टानी कर. तुझं तू सांगत असं झालं. आता खोटं नाही, आमचे पुंडलिक बाबा आमचा इकडे वाद संवाद झाला बरं का. काय हे पुण्य उदयाला येत असतं असं आपापला विषय निघत. आणि मी स्टार्टला भेटलो, त्यांचं दर्शन घेतलं. मग त्या तोपर्यंत गावात कीर्तनच नव्हतं का बाबा, मी केलं पण नाही तोपर्यंत कीर्तन. मग ते भेटले मला तू कीर्तन करतो म्हणलं. हो मी कीर्तन करतो. आणि तुला ते श्लोक जमत आहे का म्हणे? तू पारायण बाबा खोटं आहे. आपला विषय झाला काय म्हणलं, बाबा मी प्रयत्न करतो, प्रयत्न करता करता मी तुमचं एक लेकरू आहे, काहीतरी तिथपर्यंत पोहोचल आहे की नाही? प्रयत्न अंती. मग जर देहाचं सोनं करून घ्यायचं असेल तर पहिला बुद्धीत बदल झाला पाहिजे. माणसं बदलत नाही. बदलण्यासाठी संतांना काहीतरी प्रयत्न करावे लागले, बदलण्यासाठी त्यांना अभंग लिहावं लागले, बदलण्यासाठी त्यांना ग्रंथ लिहावं लागले, बदलण्यासाठी त्यांनी काय सांगू अजून भागवत लिहावं लागलं. ज्याला चांगलं मारायचं असेल ना त्यांनी भागवत वाचलं पाहिजे. ज्याला जीवनात चांगलं जगायचं असेल त्यांनी रामायण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आहे की नाही? मग पहिली कथा कोणी केली या जगात? पहिली कथा. प्रश्न नको का विचारू, मीच उत्तर देऊ. पहिली कथा हनुमंताने केली. कोणी केली जगतात? हे जे व्यासपीठ उंच असतं याचं उत्तर असे, पहिली कथा हनुमंताने केली. आणि ऐकणारी सीतामाई होती आहे की नाही? सीतामाई कुठं होती? खाली बसेल होती. हनुमंतराय पहिलं रामायण तिथं झालं. पूर्ण रामायण सीतामाईला सांगितलं हनुमंतानी कसं कसं झालं. मग पहिले रामायण कोणी लिहिलं? बरेच अंशात काय माहिती का, मी तर म्हणतो ज्याला राजकारण सुद्धा करायचं असेल ना त्यांनी महाभारत वाचलं पाहिजे. मजाक नाही सांगत. महाभारत जर उंच कोटीचा ग्रंथ आहे, त्या महाभारतात असं आहे ऐका, एकाने फक्त 5 गाव मागितले. किती? त्याची बुद्धी ना. दुर्जना करी सहाय्य दंड या निमित्त कारणे. दुर्जन माणसाची बुद्धी म्हणजे कोण? दुर्योधन. त्याने किती सांगितलंय? 5 गाव सुद्धा नाही, अजिबात नाही, काहीच नाही. आणि ऐका, खोट्या माणसाच्या बाजूने किती लोक आहे ऐका. भीष्म काय साधा माणूस होता? इच्छा मारत नव्हतं. द्रोणाचार्याची विद्या जगात श्रेष्ठ विद्या होती, ती फक्त दशरथ राजाला जमली, त्याच्यानंतर द्रोणाचार्याला जमली आहे की नाही? इतक्या विद्यावान असताना ते सुद्धा त्यांच्या बाजूने. कृपाचार्य विद्वान लोक कोणाच्या बाजूने होते? फक्त जीवनात पांडवांच्या बाजूने फक्त देव होता. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग ते पांडव असे होते काय? पाहते पांडवा खंड वनवासी परित्या देवासी. अखंड भजन करत होते. भजन बाण जरी मारायचं तर देवाचं नाव घ्यायचं आहे की नाही? आपल्याला देवा पुढे बसले सुद्धा देवाचं नाव येत नाही, कीर्तनात बसले सुद्धा येत नाही. याचं उत्तर असं आहे ऐका, नाव येण्यासाठी मागच्या जन्माची पुण्य लागत असते. मनुष्य देह जन्म भेटण्यासाठी पाप पुण्य मिळवून जन्म येतो प्राणी. जर त्या प्राण्याने जर भजन केलं नाही, नरदेह येऊनी हानी केली, नरदेह हानी करो
पाप चालत नाही, जन्म भेटत नाही, लय पुण्य पण चालत नाही. विठाला 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 जोपर्यंत समान काटा होत नाही. विठाला 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 दोन्ही समान झालं पाहिजे. काय पाप आणि पुण्य, तोपर्यंत हा मनुष्य देह भेटत नाही. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. जर त्या प्राणीने काहीच केलं नाही तर नरदेह येऊन हानी केली. मग जर नरदेह येऊन जर हानी होत असन, ही हानी कशामुळं? बुद्धी चुकली. बुद्धीच माणसाला सांगते जा यावल्याला, आहे की नाही? बुद्धी काय सांगते? पण बुद्धी ऐका, पापात्मक पाप नरका जायचे. पापात का पुण्य? पापी नरका जायचे. पापात्मक पुण्य स्वर्गा जायचे. आणि मातेची पावेल ते वा. हा अंगे असं आहे की नाही? आता गोड सांगितलंय. रजगुणात माणूस वेगळं कर्म करतो, तमगुणात माणूस वेगळं कर्म करतो, आणि सत्वगुणात. सत्वगुणाची बुद्धी कशी? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. कुठपर्यंत नेते? एक केशवराजे सकळ सिद्धी. हरिबुद्धी जपेतो नर दुर्लभ. असा माणूस दुर्लभ आहे. काय सांगितलं त्यांनी? शास्त्राने काय सांगितलं? दुर्लभ आहे. मग ते असे संतांचे फक्त एकमेव, त्यांच्या जीवनात त्यांनी बदल केला ना. उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा संतांनाचे, आणि संतांनीच उपदेश केला. आजच्या अभंगात त्यांनी सांगितलं ना, आपण म्हणतो ना टीव्हीचा म्हणजे काय अँटिना, आहे की नाही? तसं या मानव देहाचा जर अँटिना जो असेल तो म्हणजे बुद्धी. बुद्धी भरकटली, आपण काय म्हणतो बिघडला. पण बुद्धी जर चांगली सात्विक झाली तो घडला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघाडा, संता संगे मीरा बिघडली तैशी तुम्ही, आहे की नाही? बिघडलो म्हणजे बिघडून नाही गेलो. आम्ही घडलो तुम्ही पण घडा, आहे की नाही? त्याचा अर्थ असा आहे आम्ही बिघडलो नाही, आम्ही घडलो. कुठं घडलो? भजनात येऊन घडलो, हरिपाठ केला म्हणून आम्ही घडलो, आम्ही चांगलं कर्म केलं म्हणून आम्ही घडलो. मग आमच्या बुद्धीत बदल झाला का? झाला असता तर त्यांनी अभंग लिहिला नसता. म्हणजे आतापर्यंत आपल्या बुद्धीत बदल मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन. मग आता तरी काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे आतापर्यंत? आपण आता जे झालं ते झालं, इडून मांगा जे झालं त्याचा काही विचार नाही. पण आता काय केलं पाहिजे? आपल्या बुद्धीत आपण काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं पहिल्या चरणात. काय सांगितलं त्यांनी? बुद्धीचा पालट दरारे काही, बुद्धीचा पालट दरारे काही, बुद्धीचा पालट दरारे काही, बुद्धीचा पालट आपुलाही काचे नवोती सायास, आपुलाही काचे नवोती साया.
बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. मागितल्यानं हा देह भेटत नाही. मग हा देह भेटण्यासाठी काय करावं लागतं? मी आधी सांगितलं, पाप पुण्य. पाप पुण्य समान. मग तुम्ही म्हणशाल आम्ही उद्या पण पापच करतो आमच्या जीवन, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे ना आपलं पुण्य किती आहे की नाही. पुण्य माहिती असेल तर तुम्हाला पाप करता येईल. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणशाल आमच्या पापच लय झालं, मग पुण्य किती करावं याची बी बेरीज तुम्हाला सांगता येत नाही ना. पण मग पुण्याची बेरीज करायची असेल त्याला हरिपाठी आहे का? पुण्याची गणना. ते पुण्य एक तर असं झालं पाहिजे का आपल्याला स्वइच्छेने जन्माला येता आलं पाहिजे आणि स्वइच्छानं जाता आलं पाहिजे. स्वइच्छानं जन्माला येणं आणि स्वइच्छानं जाणं हे फक्त संतांना जमलं, देवाला सुद्धा जमलं नाही. ऐका, देवाचा सुद्धा आदर्श घ्या. देवाने सुद्धा स्वतःच्या बुद्धीसाठी संदीपान ऋषीच्या आश्रमात काही दिवस काय केलं? गुरुच केलं ना. संदीपान ऋषीच्या आश्रमात गेले आणि त्यांनी सुद्धा 12 वर्ष त्यांची सेवा केली, गुरुची सेवा केली. भावे बिन देव न कळे संदेह, गुरु बिन अनुभव कैसा कळे, है की नाही. किंवा जाणतेने गुरु भजीचे तेने कृत्य कार्य व्हायचे, हे मूळ सिंचन सजे शाखा पल्लवी संतोषिती. झाडाच्या मुळाला पाणी गेल्यावर झाड हिरवं दिसतं का वरून शेंड्याला पाणी टाकल्यावर दिसतं? हां, परमार्थ करीत असताना असं मुळाला पाणी गेलं पाहिजे. अविनाश भाऊ, मुळाला जर पाणीच गेलं नाही तर पीक सुद्धा टवटवीत दिसत नाही. हं, मग जीवनात जर गुरुच केला नाही, ऐका, शेती जरी करायची असेल ना त्यासाठी सद्गुरू असावा लागतो, आहे की नाही. बुद्धी बदलवण्याची ताकद फक्त सद्गुरू ते. ऐका, देवाची सुद्धा नाही. मग देवाची ताकद असती तर देव काल संदीपान ऋषीच्या आश्रमात गेले असते. संदीपान ऋषीच्या आश्रमात याच्यासाठी गेले, 12 वर्ष त्यांची सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर त्यांना असं वाटलं आपण गुरुदक्षिणा काहीतरी दिली पाहिजे, आहे की नाही. आणि गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांनी असं सांगितलं, काहीतरी घ्या ना, काहीतरी घ्या ना. त्यांनी एक सांगितलं, कृष्णा मी काय ओळखीत नाही, तू देव हे मला माहिती नाही. गुरुला सगळं माहिती असतं, आहे की नाही. पण गुरु त्या मापात पाहिजे, नाही तर गुरु गुरगुर करायला लागले, आहे की नाही. कोणी म्हणतं मा हातून माळ घालतो, अधिकार काय? उद्या मी म्हणून अख्ख्या गावाने मा हातून माळी घातले पाहिजे. यायचं शामडा आता आमच्या पुढं खेळत होता, हा माळी घालायला लागला, आहे की. परमार्थात वयाची आट नसते. ऐका, वयाची आट नसती आणि संताचं जे सांगणं आहे ते वेगळं, आहे की नाही. मग तुम्ही मला, आपण सहज म्हणतो 1400 वर्षाचं चांग्या म्हणण्यासला अधिकार आहे का? अरे तो अधिकार 5 वर्षाच्या मुक्ताईनीच तो अधिकार आहे. 5 वर्षाची मुक्ताई चांगदेवाला सांगू शकते, तितका अधिकार संपन्न नाही. ऐका, समकालीन संतांमध्ये ऐका, ज्यावेळेस सोपन काका होते, निवृत्तीनाथ दादा होते, ज्ञानेश्वर माऊली होते आणि मुक्ताबाई होते, त्या समकालीन संतात नामदेव महाराज सुद्धा होते, आहे की नाही. मग इतक्या नामदेव महाराजांची ख्याती असताना सुद्धा देव हातून जेवायचा, आहे की नाही. पण शेवटी ज्ञान जेव्हा गेलं नामापाशी, त्यावेळेस नामाला कळलं ज्ञान म्हणजे काय, आहे की नाही. ज्ञानाशिवाय काहीच नाही. ज्ञान गुरुगम्य ज्ञानदेवा लादले, ते कोणी दिलं? सद्गुरूंनी दिलं. निवृत्तीने दिधले माझ्या हाती प्रमाण, मग आपलं राहून जाईन, आहे की नाही. तसं आपल्या का भांडवल काय, तुम्ही म्हणले ना पूर्ण अभंग सोडवायचं, तोपर्यंत आपण चालू ठेवू असं काही नाही. हां, बरेच अंशात लोक म्हणते नवीन कीर्तनकार आहे घ्या उरकून. नाही 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 नाही, सुभाष महाराज, आहे की नाही. नाही, अभंग तर सोडला पाहिजे, आहे की नाही. अरे परमार्थ हे शिकवतो ना, आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडा योगी. आपुला तो एक देव करणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आणि देव शिकायला गेला संदीपान ऋषी, आहे की नाही. मग देवाला काय गरज होती शिकण्याची? देव जर अजून शिकतो म्हणजे देवाच्या बुद्धीत काय बदल झाला नाही का, आहे की नाही. विषय सोडून कीर्तन नाही, आहे की नाही. आपला विषय बुद्धीचा पालट धरारी काही, मागुता हा नाही मनुष्य देह. मग देवाचा बी देहच होता ना, तुमचा आमचा देहच ना. मग कृष्ण शिकण्यासाठी गेले. हां, संदीपान ऋषींना सांगितलं, कृष्णा अरे ह्या जगतामध्ये तू म्हणतो ना गुरुदक्षिणा, फक्त एकच गोष्ट अशी आहे, ऐक, गुरुचा अधिकार आहे. ऐक म्हणले. कृष्णाने सुद्धा ऐकायला सुरुवात केली. सांगितलं, कृष्णा ऐक, अरे या जगताचा पिता, या जगताची माता
अशी ख्याती होईल का ती फक्त एक संदीपान ऋषी आहे यांच्या आश्रमात कृष्ण शिकला, याच्यापेक्षा दुसरी दक्षिणा काय पाहिजे? देव कलाकार असतो. ऐका, देवाला वाटलं नाही गुरु ऐकत नाही, आपण गुरुपत्नी का जाऊ, आहे की नाही? ऐका, गोभीर विप्रश्य वेदस्य सत्यबी सत्य महाबी, काय ती सत्पतिव्रता होती. ती आपल्यासारखी माता नव्हती, पतिव्रता होती. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता आहे की नाही? जी पत्नी पतीच्या मताने चालती ती पतिव्रता. संतांना परीक्षा द्यावा लागली तेव्हा ते संत झाले, आहे की नाही? धिंड काढणारे कोण होते? तोच समाज होता, आहे की नाही? हा ना, वैकुंठ गमनाला तेच होते ना. बर, माऊलीच्या अंगावरती, हे नाथबाबांच्या अंगावरती थुकायला कोण होतं? समाजच होता ना. पण तुम्ही मला सांगा ना, संतांना परीक्षा द्यावा लागली. आम्ही म्हणतो आम्ही इतक्या दिवसाचं भजन करतो, आम्हाला काय फळ भेटत नाही. भजन कीर्तन हे फळ भेटण्यासाठी नसतं. त्याचं फळ आत्ता हे तुम्हाला माहिती नाही. त्याचं फळ काय माहिती का? भजनाचं फळ ब्रह्मरसाची प्राप्ती. ऐका, वैकुंठ कुठं आहे? वैकुंठ इंद्रवन बाबा, वैकुंठ कुठं आहे? हा, त्यांनी सांगितलं ना. आपण रोज हरिपाठ म्हणतो, आहे की नाही? ज्ञानदेवा पाठ हर्या वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. अरे संत आपल्यात विलीन होत असतात. वैकुंठ गमन ज्यांचं झालं ना ते आपल्यात विलीन झाले, फक्त आपल्या लक्षात नाही आलं. तुका म्हणे मुक्ती पर्णवली न वरी, त्यांनी मुक्ती व जय मिळवला. मुक्ती त्यांच्या घरी पाणीवर, मुक्ती नावाची नाही. मोक्ष आम्हा घरी कामारीती. मोक्ष व जय मिळवणारे ते कोण होते? ते संत होते. मग संतांनी गुरु केला, देवाने गुरु केला. संदीपान ऋषीच्या आश्रमात ते गेले आणि पत्नीला सांगितलं, हां मला गुरूंनी तुमच्याकडे पाठवलं, तुम्ही तरी काहीतरी गुरुदक्षिणा घ्या. म्हणे अरे बाबा ऐक, मी अशाची पत्नी आहे ज्याने जगाच्या मालकाला शिकवलं. म्हणजे देव ओळखला का नाही? तिची सुद्धा ताकद होती देव ओळखण्याची, आहे की नाही? मग ती पतिव्रता होती म्हणून तिला देव ओळखू यायचा. पतिव्रता नसेल तर काय ओळखू येईल तिला? तिचा पती ओळखू येत नाही, देव ओळखू येणं इतकं सोपं आहे. पती म्हणजे परमेश्वर, आहे की नाही? काय होतं माहिती का? बरेच अंशात बुद्धीत आहे ना, आपण लगेच विसरून जातो काही गोष्टी. एक काय झालं माहिती का? एक सकाळी असं उठलं, आपल्या लक्षात काहीच राहत नाही. आपण ते असं ध्यान ठेवलं पाहिजे, मला उद्या काय काम करायचं. तुम्ही मला सांगा, जी जमीन आहे आपली, आता हीच जमीन आहे, ही जमीन पूर्वी कोणाची होती? भावराव भक्ताची, आहे की नाही? आता ते मला माहिती म्हणून मी तिथपर्यंत सांगतो. बरं, भावराव भक्तानंतर कोणाची होती? दादा भक्ताची होती. तुम्ही हे दादा बघत नाही, त्यांच्या बापाचं नाव दादाच होतं, आहे की नाही? तिथपर्यंत माहिती. त्याच्या मांग नाही सांगू शकत. जर जमीन तुम्ही सांगू शकत नाही कोणाची, मग देव समजणं इतकं सोपं आहे का? आजा मेला पंजा मेला, बाप म्हसना गेला, देखत देखत नातू. पण जमीन तिचे माणसं बदलत असतात. पण माणसं बदलण्यासाठी बुद्धी बदलली पाहिजे. ऐका, वाकड्या काठीचा विचार कोणीच करत नाही जीवनात. वाकडी काठी कोणी पाहिली का आता? पण वाकडी काठी माणूस हातात सुद्धा घेत नाही. हातात का घेत नाही माहिती? ती वाकडीच आहे ना. पण सरळ काठी कोणी पण घेतं आणि ते झेंड्याला लावतं, आहे की नाही? कोणी हातात घेतं म्हातारपणाला, आहे की नाही? कारण ती कशी आहे? इतकं सरळ पाहिजे, इतकं सरळ पाहिजे, इतकं सरळ पाहिजे का एक दिवस वाकडी माणसं सुद्धा सरळ झाली पाहिजे, हे की नाही? आपल्यात आहे ना बरेच अंशात आपल्याला काय माहिती का? सरळ गोष्टीच माहिती नाही. सरळ जीवन जगत राहा. ऐका, किती त्रास होऊ द्या जीवनात, किती होऊ द्या. मी आवर्जून एक गोष्ट, माझ्या जीवनात सुद्धा मला त्रास झाला, त्रास होतो. भक्ती ती कठीण, भक्ती इतकी सोपी नाही. भक्ती करीत असताना कारण तिच्यात भाव पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विने मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. ती पतिव्रता म्हणे देवा तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. देव का कधीच मागू नये. बरेच अंशात लोक गेले का, मी वारीला गेलो, मला सुखाचं ठेव. हां,
आता जेवढे वारीला जाते ना ते फक्त, पण त्यांना माहिती नाही यांच्या एक वाक्यात किती ताकद आहे. काय म्हणतात माहिती का? सुखाचं. अरे ते तो एक सुखासाठी तुला तुझ्या मुलाचं शिक्षण देवाला पाहावं लागेल, तुझ्या पत्नीकडे देवाला लक्ष ठेवावं लागेल, तुझ्या शेतीत काय पिकतं ते देवाला लक्ष ठेवावं लागेल, आहे की नाही? हां, तुझ्या गावात तुझं काय देवाला ते लक्ष, तुझ्या एक सुख वाक्यात जर एवढं दडलेलं आहे. त्यांनी सुखानं सांगितलं, सुख जवा पाडे दुःख. अरे दुःखात सुखाची प्राप्ती मायबाप. कृष्णाने सुद्धा दुःख काढलं, नको ती गुरुची सेवा केली, नको ते गुरुपत्नीची सेवा केली, सुखाने नाही देव. पण कृष्ण मनुष्य योनीत होता का नाही? मी आधी सांगितलं, मनुष्य देहाची ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकनी दिला. तो अधिकार आपल्याला आहे. आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे ना. आपण तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट लक्षात येत नाही. विठाला विठाला खरं सांगू का, मला विनोद सुद्धा इतके जमत्या, तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला असं आडवं करावंच विनोद केला असता, पण काय माहिती का, आजचं कीर्तन विनोदाचं नाही. आजचं कीर्तन खऱ्या अर्थाने उपदेशाचं कीर्तन आहे. आणि इथं उपदेश झाला पाहिजे. कारण संतांनी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जितकी आई आपल्या मुलाला तत्परतेने सांगते, आई काय सांगते मुलाला, हे पांढऱ्या पायाच्या त्या उन्हात खेळू नको, काय सांगते? शिवीचे नाही, पण ती शिवी देण्यामागचा हेतू असा आहे का त्या मुलाचं कल्याण आहे की नाही? संत तेच सांगतात ना, बुद्धीचा पाल त्या धरारी काय मागुता हा नाही मनुष्य दे. संतांचं सांगण्यात आपल्यात बदल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, आहे की नाही? कारण इथं तुम्ही ज्यांच्यासाठी अवरात्र प्रयत्न करतात ते देवाला सुद्धा जग सोडावं लागतं. संतांनी समाधी संजीवन घेतली, संतांचं सोयीच्छेचं काम आहे की नाही? गुरुपत्नीना एकच, मी कथा पण सांगतो आणि चिंतन पण दोन्ही सांगण्याचा प्रयत्न करतो बघ, आहे का? कारण टायमिंग कमी, टायमिंगानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग सांगितलं गुरुपत्नीला, माते तू तरी काही माग ना, काहीतरी माग. तिनं एकच सांगितलं, कृष्णा एक गोष्ट सांगू, एक गोष्ट अशी ऐक. ती गोष्ट अशी आहे, जोपर्यंत तू आमच्या आश्रमात होता ना, जोपर्यंत 12 वर्ष तू आमच्या आश्रमात होता, माझा एक तरणा मुलगा समुद्र स्नानाला गेला आणि तिकडंच गत प्राण झाला. तो मुलगा मी तुझ्यात पाहत होते रे कृष्णा, मी मुलाला तुझ्यात पाहत होते. 12 वर्ष तू आमच्या आश्रमात होता ना, आम्हाला आमच्या मुलाचं ध्यानच नाही आलं, हे की नाही? मग आता देवाला काय जमत नाही, आणून देऊ का? ज्या आईचा मुलगा गत प्राण झाला आणि त्या आईला जर एखादा म्हणला, माते तुझा मुलगा आणून देऊ का, कोणती आई नाही म्हणन? कोणती आई नाही म्हणन? आता काही मागायचं नव्हतं, पण देव येतो. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, त्याच्या सत्ते बिगर सूर्य निघत नाही. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, चतुरा तो शिरोमणी गुणला भरती खाणी मुकुट सकळा मनी धन तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुणला भरती खाणी मुकुट सकळा मनी धन तुझी विठोबा. चतुर आता शिरोमणी गुण लावण्याचे खाणी, देव चतुर देव चतुर जाण. तो किती, त्याला काय समजत नाही? तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या ऐसा तू समर्थ. तो कसा आहे, त्याला काय जमत नाही. त्यांनी सांगितलंय, ठीक आहे माते आणून देतो, तुझा मुलगा आणून देतो. आता स्नानाला गेला म्हणून आणून देता आलं. त्रेतायुगामध्ये स्वतःच्या बापाला त्यांना जिवंत नाही करतात. देवाला सुद्धा मर्यादा आहे की नाही? पण जो आपण म्हणतो ना, काही लोक बरेच अंशात मला टेन्शन आलं, मी आत्महत्या करीन, आत्महत्या करीन. आत्महत्या म्हणता म्हणता ते खरोखर आत्महत्या करतं. मग कुठं जातं ते? पिशाच योनीत जातात, मग बसतं भोगीत. पण इडं तसं नाही. इडं देह जर भेटला ना, देहाचं सोनं केलं पाहिजे, आहे की नाही? देहाचं, कारण तुम्ही ऐका, जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी.
कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोत मुलगा जलवंत. तुम्हाला जे वाटतं ना हे लय माझे लय सख्खे, हा कोणी सख्ख नाही या जगतामध्ये. ऐका, या जगतामध्ये फक्त सख्ख असन ना तुम्ही तुमच्या देहावरती प्रेम करा. मिंतु हा विचार विवेका शोधावा, गोविंदा माधवा याच देही. या देहात भगवंत आहे, तो भगवंत जर तुम्हाला शोधण्याची ताकद असन तो विवेकाने. देव हाये हृदयी मंदिरी शोधू न पाय. किंवा हृदय बंदी खाना केलं ना आत विठ्ठल बसण्यासाठी या देहामध्ये. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीती. रजगुणातला माणूस, कामवासनेचा माणूस, हा त्याच्या बच्चं काम नाही देवाचं. तो देह रिता केला पाहिजे. मग आतमध्ये ऐका, देव फक्त संतांच्याच हृदयात जाऊन बसला आतापर्यंत. ऐकलं का तुम्ही? संत नाही देवक गेले, संत देवक गेलेच नाही. ऐका ना तुम्ही, माऊलीची समाधी सोडायला स्वतः भगवान एक बाजूने होती आणि निवृत्तीनाथ दादा एक बाजूने, एक बाजूने गुरु आणि एक बाजूने देव. ऐक, आतापर्यंत कोणी पाहिलं का असं समाधीला एक बाजूने देवी? बऱ्याच अंशात मौतीला लोक जाती नाही, त्यांना जीवनातला त्रास दिला. अरे तू मेल्यावर सुद्धा त्याला सोडीना, तर तू जिवंतपणे त्याच्यासाठी काय केलं असं आहे की नाही? लोक इतक्यापर्यंत वैर नाही ठेवलं पाहिजे. ऐका, दोनच गोष्टी सांगतो ऐका. कोणाच्या ऐका, आपण म्हणतो एखाद्याचा अंतविधी झाला, त्याचं माझं उभं आयुष्य जमलं नाही, काय म्हणतो आपण? सहज म्हणतो. ऐका, पण ऐका, दुर्जनानं सुद्धा तुमचं वर्णन केलं पाहिजे बरेच अंशात. ऐका, एखाद्याचे जर पाहुणे पाहायला आले ना, इतका मोठ्यापणा पाहिजे. माणसं ती मोठी असतात. ऐका, जी माणसं मोठी असतात ती लहान लोकात बसतात, ती मोठी असतात, आहे की नाही? जी लोक लहानपणाने मोठेपणा जगत असतात ती लोक लहान असतात. जर तुमच्या जीवनात चांगलं करता आलं नाही ना तर करूच नका. एखाद्या गरीबाला झोपडी बांधून देता आली नाही तर बांधूच नका, काही नडेल नाही, बांधा या वाचून, आहे की नाही? पण हाय ती झोपडी काडी लावू नका, आहे की नाही? एखाद्याच्या सतमार्गात जर तुम्हाला फुलं टाकता आले नाही तर टाकूच नका, काय नाही, त्याच्या तुम्ही फुलं टाकलेच पाहिजे असा नवस नाही, पण त्याच्या मार्गात काटे तरी का टाकता, आहे की नाही? इतकी बुद्धी आपली इथपर्यंत गेली आहे की नाही? दुर्जनांनी सुद्धा सांगावं, आहे तुला त्या आमक्या सुद्धा मुलगी द्यायची ना, ठीक आहे, 25 वर्षापासून त्याचं माझं जमत नाही, काय मी त्याला रोज उठलं का शिव्या देतो, काय नाना महाराज, मी रोज उठलो का शिव्या देतो, त्याचं माझं अजिबात जमत नाही, पण तुम्हाला त्यांच्या घरी मुलगी द्यायची ना, खरं सांगू तुम्ही बिंदास मुलगी द्या, त्याचं माझं जमत नाही, हा आमचा वाद आहे. वाद आणि संवाद याच्यातून गीतेचा जन्म झाला आहे की नाही? पण तो त्या मापाचा पाहिजे, त्याचा माझा वाद आहे, पण तो माणूस इतका चांगला आहे तुमच्या मुलीला आयुष्यभर जीव लावेल, आहे की नाही? हे कोणी सांगितलं? दुर्जनानं सुद्धा सांगितलं पाहिजे ना. ऐका, बऱ्याच अंशात आपले जे माणसं
विरोधात असतात ना तेच माणसं आपला चांगला प्रचार करता हे ध्यानात ठेवा. काय जे माणसं दुसऱ्याची सतत निंदा करतात आहे की नाही, मग त्याचं वाईट होतं काय. स्तुती अथवा निंदा करावे देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नाही. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. चांगली गोष्ट कडू लागते माणसाला. हा ना, विषय ऐका, 4 मावल्या एकत्र जमले, ते काय देवाचं बोलत आहे? हां, देवाचं नाही, ती तमकीची ही आमकीची. अरे मायबाप ऐका, तुम्ही तुमच्या सुनाला जर तुम्हाला म्हणता आलं नाही माझी लेक आहे, मी सांगतो 100% ती सून सासूला त्रास देणार नाही, आहे की नाही. पण आपलं बरेच अंशात असं उलट आहे की नाही. पण ते सुनानं सुद्धा म्हणलं पाहिजे माझी जी सासू आहे ना ती सासू नाही, ती काय आहे, आई. आई हर त्या घरात अजिबात वादच नाही, आहे की नाही. विठाला विठाला. आपल्या गावात चांगली गोष्ट, आपले माणसं पिळ धरत नाही. बरेच अंशात आपले लोक, मला तरी इथपर्यंत आतापर्यंत कोणी गेलं नाही, आहे की नाही. आपले लोक ऐका लग्नात पण आहेच, आपल्या इथं ही गोष्टच नाही बाबा. पण बरेच अंशात असं पाहायला भेटतं. इतक्या टोकाला लोक गेले बाबा, इतक्या टोकाला जाऊ नका. अरे आपल्याला जगायचं किती वर्षे, खंत वाटती. खंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुम्हाला कधीतरी दया शिका. श्रीमंत माणसाला जर दयाच नसेल तर त्याच्या श्रीमंतीचा फायदा तरी काय सांगा ना. श्रीमंती ही दयाना शोभत असती. श्रीमंती कशाने शोभती, त्याच्याकडे जर दयाच नसेल. अरे जगाचा मालक आहे तरी दया करीत होता लोकांवरती, आहे का ना. हे केली दया. दुर्जनाला देवानी जवळ घेतलं, भक्ता राखे पायापासी. देवानी केलं नाही या गोष्टी, आपल्याला संतांनी केलं नाही का. संतांनी काय, संतांनी चुकीचेच माणसं बरेच अंशात सुधरवले. इतके वर्षे माणूस दारू पित होता आणि तो माणूस आता दारू पित नाही. कोणाच्या संगतीत, चांगल्याच्या संगतीत कुठेतरी गेला म्हणून तो बदलला, आहे की नाही. बुद्धीत बदल केव्हा होतो, ज्या वेळेस माणूस चांगल्याच्या संताच्या संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती जे एक मनाची निके, ते देखील या गुढी साया ठोके. ते अनुभव सुखाचे कौतुके, दाविती जैजी विठाला विठाला. मन बुद्धी चित्त आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मन हे झाले अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलाची. आणि मी आधी बुद्धीचं सांगून गेला चित्त. अरे त्या म्हणायच्या पाण्याच्या घागरे डोक्यावरती, हरिने माझे हरले चित्त, भारवित्त विसरली. डोक्यावर काय हे सुद्धा विसरून गेली, आहे की नाही. इतकं अंतकरण ज्या दिवशी मलिन तुमचं निघून जाईन, ज्या दिवशी तुमचे वाईट विकार निघून जातील, त्या दिवशी तुम्हाला जीवनात वाईट माणूस दिसणार नाही. प्रत्येक माणूस तुम्हाला सज्जन वाटेल. पण बरेच अंशात काय झालं माहिती का, आपल्याला सज्जन गोष्टी पाहायची सवय नाही ना. सज्जन गोष्टी तुम्ही तुमच्यात जर पाहिल्या, मी सांगतो काय नाही. लोक म्हणते मी गल्ली सुधरवली, कोण म्हणतं दिल्ली सुधरवली. सुधरूच नको, तुझं घर सुधरव, आहे की नाही. तुझ्या घरात परिवर्तन झालं, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. शिव आणि शिव ज्या दिवशी तुला एकत्र करता आले ना, त्या दिवशी तुझा प्रपंच चांगला झाला आणि परमार्थ चांगला झाला. मी आधीच सांगतो ऐका, सोनं बरेच अंशात या माता मावल्यांना सोनं लय आवडत. इतकं आवडत, जर नवऱ्याने केलं नाही तर ते भांडण करण्यापर्यंत जाते, आहे की नाही. ते तुम्ही त्या शिपायाच्या असा हात धरा आणि शिपायाला सांगा ते काम पटकन होतं, आहे की नाही. फक्त व्यवहार सत्य जर असं जीवन आहे तर परमार्थ सत्यत कसं आहे सांगा ना. परमार्थ सत्य तर तसंच ना, मध्ये जामीन कोणतरी असावं लागतं. आणि मग त्यांनी सांगितलं स्मशानभूमी इतकी मोठी बनवा, कारण पूर्ण जवायला सुवावरती द्यायचंय. तिथं काय लगेच पोकलँड आलं, JCP आलं लगेच, तिथं काय टाइम लागतो. आणि ती स्मशानभूमी तयार केली. आणि मग तो परडण हुशार होता, त्याने आशे सूळ बनवले, काही लोखंडाचे बनवले, काही पंचधातूचे बनवले, काही सोन्याचे बनवले, काही चांदीचे बनवले, मोठमोठले गंज टाकले, आहे की नाही. मग राजाला म्हण चला आता तयारी झाली, प्रत्येक जावायला सुवावरती द्यायचंय. सोनं माणसाला दुःख देतं बऱ्याच अंशात, ऐका.
धन सुद्धा माणसाला दुःखच देतं. मला माहिती आहे मालखेड्याच्या पर्यटकाच्या तिजोरीत किंटल किंटल सोनं आहे. काय पण त्या किंटल किंटल सोन्याच्या शेजारी सांगतो मी ऐका, कमीत कमी संस्कृती सुद्धा असू द्या, आहे की नाही. त्याच्यामध्ये एखाद्या गरीबाच्या मुलीचा हिस्सा असू द्या, त्याच्यामध्ये एखाद्या मुलाला जर कपडे घेता येत नसेल ते कपड्याचा हिस्सा असू द्या ना. धनचे ना ते देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. इथं आपलं काय आहे, आपण तो हिस्सा ठेवलाच पाहिजे ना. ते परडानाने सांगितलं राजाला, चला घेऊन आला परडान आणि सांगितलं राजे साहेब हे लोखंडाची जी सोय आहे ना हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या जावयासाठी. काय सांगितलं राजाला वाटलं वा वा छान छान छान, काहीच अडचण नाही. काय सांगितलं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पुढे गेले पंचधातूचे होते. म्हणे हे कशासाठी, म्हणजे ते कोल्हापूरकडे आहे ना सगळे पैलवान सगळे मल्ल आहे त्यांच्यासाठी पंचधातूचे, आहे की नाही. त्यांनी पुढे जाऊन सांगितलं अरे हा चांदीचा सूळ कोण्यासाठी. राजाने काय सांगितलं, परडन म्हणे राजे हा जो सूळ आहे ना हा माझ्यासाठी. म्हणे तुझ्यासाठी, मग हा सोन्याचा कोणासाठी. म्हणे हा तुमच्यासाठी. विठाला 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 सूळ सोन्याचा असू किंवा चांदीचा असू पण त्याचं नाव राजा बी कोणाचा तरी जावायच होता ना. जीवनात संघ काहीच येत नाही. आपण काय म्हणतो ऐका, ब्रह्मर्षी आणि राजर्षी. वशिष्ठ हे संत होते आणि ब्रह्मर्षी कोण होतं, विश्वामित्र, आहे की नाही. विश्वामित्र सतत वशिष्ठाला असे ऐका, माणूस उंच जरी गेला ना बाबा तरी अहंकार माणसाला जमून देत नाही, नाही जमून देत. कुठल्या क्षेत्रात नाही ना, या क्षेत्रात सुद्धा. त्यांनी त्यासाठी सांगितलं तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. इथं लहान व्हायचंय, मोठं नाही व्हायचं. परमार्थ हे शिकवतो, परमार्थ जो माणूस लहान झाला तो उंच गेला, आहे की नाही. जो माणूस संतांच्या संगतीत गेला तो मोठा झाला, आहे की नाही. मोठं लहानच व्हायचं नाही. इथं फक्त आपण नाही ना भोग भोगण्यासाठी आलो. विठाला 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 ग्रहदारा असं धनवित, धनाचा विषय चालू आहे. धन सुद्धा आपल्या कामाचं नाही, आहे की नाही. पत्नी, पत्नी तर अजिबात कामाची नाही. ऐका, मग तुम्ही म्हणशील तू का सोडित नाही, आहे ना बरोबर ना. प्रत्येकाला पत्नी ना, कोणीच सोडित नाही तर मी का सोडू, आहे की नाही. पण त्याचं उत्तर असं त्यांनी सांगितलं आसोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उभारी हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कामे करता हरी बोला. विठाला विठाला विठाला. सकाळी सकाळी लोक जॉगिंगला जातात बघा. उठले का कुठं जाता, एक पत्नी एक पती आणि एक मुलगा. मला टाइम सांगायचा, तुम्ही मोबाईल का पाहिलं म्हणून सांगतो. तिघ जण सकाळी सकाळी जॉगिंगला, कारण आता हिंडावंच लागतं बाबा, काय जावंच लागतं. कारण प्रत्येकाचं अतिक्रमण पुढं चाललं कशामुळं, हायब्रिड खाण्यामुळं, आहे की नाही. मग ते सकाळी सकाळी गेले आणि गेल्यानंतर काय झालं माहिती का, स्विमिंग पूल होता आणि त्या स्विमिंग पुलात त्यांना स्नान करायचं होतं. काय करायचं होतं, आता ते छोटं मुलगा, पत्नी आणि पती. मग तो पती काय म्हटलं ऐका, तुम्ही दोन्ही पण इथं थांबा. काय सांगितलं, तुम्ही दोन्ही इथं थांबा. कशासाठी, मी जाऊन आंघोळ करून येतो, आहे की नाही. पण तो असा 10-5 पावलं पुढं गेला का मांग फिरून पाहायचा, 10-5 पावलं पुढं गेला का मांग फिरून पाहायचा. का पाहत होता तो, त्याचा जीव कोणात अटकत होता, पत्नीत आणि त्या लहान मुलात. हे मुलगा जर आपल्या मांग आलं, हां हे सुद्धा पाण्यात उडी मारेल, आहे की नाही. मग पाण्यात उडी मारल्यावर काय होईल, चुकीचंच होईल ना. म्हणून तो 10 पावलं पुढं गेला का मांग पाहायचा. पाहता पाहता अशी गोष्ट झाली ऐका, तो आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला आणि 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले आणि 15 मिनटानंतर काय झालं माहिती का, ते मुलगा काय म्हणे, आई मी बाबा का जाऊ, आई मी बाबा का जाऊ. ती आई काय म्हटली ऐका, हे ऐकण्यासारखं आहे का. ती आई म्हणे बाबा तू नको जाऊ, तुझे बाबा गेले, तू नको जाऊ.
म्हणे आई मग बाबा कसे गेले आणि मी का नको जाऊ? म्हणे बाबा गेले ना बाबा, बाबांचा इमा काढले म्हणे बाबांना जाऊ दे. नाही कळलं? आपली पत्नी ना, पत्नी कोणाची आहे? पत्नी आपलीच आहे ना. जर इम्यापर्यंत जर पत्नीची तयारी असेल तर तिला पत्नी म्हणता येईल का? ग्रहधारा असं धनवित. मग आपल्या इथं जर कोणीच नाही तर आपण इथं काय केलं पाहिजे? इथं ते करावे देवाचे भजन. इथं वेगळं काहीच करायचं नाही, देवाचं भजन करायचं फक्त. मग ते भजन आता ऐका, आपण भाग्यवान आहे. आपण इतके भाग्यवान आहे. ज्या वेळेस रामप्रभूचा त्यावेळेस काय झालं, तो अभिषेक सोहळा झाला आहे की नाही, त्यावेळेस त्या लोकांनी पाहिलं आहे की नाही. तुम्ही या शतकात जे जन्माला आले ना, आपण सुद्धा आता काय पाहिलं? काय पाहिलं? मग आता रामप्रभूचा जर सोहळा काल परवा झाला, तो कशासाठी? आपल्या बुद्धीत बदल पडण्यासाठी झाला ना. मग आता आपण आपलं हित केलं पाहिजे की नाही? मग आपण काय म्हणलं पाहिजे? काय म्हणलं पाहिजे? श्रीराम जय राम जय जय. बाकीचं काय म्हणलं पाहिजे? याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणायचं नाही. फक्त देवाचं नाव घ्यायचं आहे. मी काय सांगितलं? कामामध्ये काम काही म्हणा. अरे राम म्हणल्याने काय होतं ऐका, राम म्हणता रामाचं वैजय पदवी बैसुनी पदवी घ्यायचे. कोणती पदवी पाहिजे असेल ना, त्याचं नाव घेतल्यावर ती पदवी भेटत असते. विठाला विठाला विठाला. तुकाराम महाराजांच्या हेच लक्षात आलं, आपण यांना जो उपदेश करायचा, यांच्या हिताचं या जगतामध्ये काय हित जर यांना करून घ्यायचं, यांनी भजन केलं पाहिजे, यांचं हित होईल. काय सांगितलं? हित करण्यासाठी जर भजन आहे. मग आता आपण किती भजनाला जातो आहे की नाही? आपण म्हणतो नाही 3 दिवस. ऐका, 5-5 वर्षाचे मुलं, एवढेच मुलं आहे. मी ज्या इलाक्यात राहतो ना बाबा, खंत वाटते कधी कधी. 5-5 वर्षाचे मुलं नमाज पाडता. 5-5 वर्षाची सांगावं सुद्धा लागत नाही, दिवसात 3 वेळा नमाज आहे. आपण फक्त मंदिरं बांधतो, मंदिरातला दिवा चालू आहे का नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे की नाही. शोकांती काय ना सांगणे. अहो खरे कीर्तन कोणीच सांगत नाही हो. खरे कीर्तन सांगणाऱ्या लोकांना चालत पण नाही. काय माहिती का, मी तर एक गोष्ट आवर्जून सांगतो ऐका. तुम्हाला राग येईल, जाऊ दे, आलं तर आलं, आपलंच गावी काय अडचण नाही. पण नाही भिडभाड सांगितलंच पाहिजे ना. मी सांगतो, मी 1 लाख रुपये कीर्तनाची देतो. किती? 1 लाख. कुठल्या कीर्तनकाराला तुम्ही बोलवा, त्याला मी 1 लाख रुपये देतो गोकुळ बाबा. फक्त त्याला एकच सांगा, मी माझ्या 8-10 संतांपैकी एका संताचं चरित्र सांगायचं नाही, त्याची कथा सांगायची नाही, त्याचं रामायण सांगायचं नाही, कुठल्याच संताचं काहीच घ्यायचं नाही. तू तुझ्या आईबापाचं सांग, तुला मी 1 लाख नाही 2 लाख देतो. किती कीर्तनकार करत ना असं कीर्तन सांगा बरं. अरे ज्यांनी उपाशी राहून कीर्तन केले, ज्यांनी झाडाचा पाला खाऊन कीर्तन केले, ज्यांनी झाडाला कीर्तन सांगितले, सांगा ना तुम्ही. मग आपल्याला खरे कीर्तन किती ऐका ते तुम्ही सांगा ना. आतापर्यंत ऐका, आपण नुसतं म्हणतो कीर्तन सांग झालं आहे की नाही. कलियुगा माझी करावी, कलियुगात एकच सेवा परकडे, ती म्हणजे कीर्तन. कारण कलियुगा माझे करावे कीर्तन, त्याने नारायण दिल बेटी आहे की नाही. मग आता मी काय सांगितलं, मला बी कीर्तन जमतं, तुम्हाला पण कीर्तन जमतं, पण तुम्हाला ती माहिती नाही ना. तुम्हाला कीर्तन जमत नाही का? या कीर्तनानंतर तरी फक्त माझा उद्धार झाला का नाही मला सांगता येत नाही. पण तुम्हाला जे कीर्तन जमतं ना, त्या कीर्तनानं अनेक जन्माचे पाप तरून जात असतात, ते पाप जळून जात असतात. तुम्हाला जे कीर्तन तुम्हाला कीर्तन येत नाही का? तुम्हाला कीर्तन येतं ना, त्या कीर्तनाचं नाव आहे ऐका, नामसंकीर्तन साधन पै सोपे चळतील पापे जन्म. मग तुम्ही मला सांगा, त्या भजनाने त्या कीर्तनाने जर अनेक जन्माचे पाप जात असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे? आपलं हित आहे ना, तेच तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. आपुल्या हिताचे
आपुल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित जातस्य मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूश तस्मात परिहारते नत्वं सुतमरस. जो जन्माला आला ना त्याला एक दिवस जायचंय. देहाच्या आलिया गावा जन्म मृत्यूच्या सुलिया का म्हणू नये धनंजया जयापरी. जो देहाच्या गावाला आला ना त्याला जायचंच एक दिवस. प्रत्येक जन्म आणि मृत्यू हा पट येथे उरू नये आले अवतार येरती पामर जीव किती. प्रत्येकाला जायचंय ना. उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मिगा. आपल्याला आपलं आयुष्य माहिती नाही. ऐका, माणूस जन्माला आला किंवा मुलगा जन्माला आलं आणि लगेच गेलं समजायचं हे सेकंद काट्याचं आयुष्य आहे. मी जी ओवी सांगितलं ना हिचा भाव सांगतो आणि सेवा समाप्त करतो आहे की नाही. कारण तुमचे चेहरे सांगायला लागले आता. उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परब्रह्मिगा आहे की नाही. मुलगा जन्माला आला आणि लगेच गेला समजायचं सेकंद काट्याचं आयुष्य. 50 वर्षे जगला, कोणाला सुखाने खाऊन दिलं नाही, कोणाला सुखाने जगून दिलं नाही. किती वर्षे जगला आणि अचानक गेला समजायचं हे सेकंद काट्याचं आयुष्य आहे की नाही का मिनिट काट्याचं आयुष्य आहे की नाही. आणि पूर्ण 100 वर्ष जगला. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती. मागे त्याची मांग काहीतरी कीर्ती राहिली. ऐका, समजायचं हे आयुष्य कशाचं आहे. हे तास काट्याचं आयुष्य. उपजे ते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे. हां, जर आपल्याला या जन्म मृत्यूच्या सोहळ्याच्या पलकड जर जीवन जायचं असलं, जर संत व्हायचं असेल, जर देव व्हायचं असेल तर आपण एकच गोष्ट केली पाहिजे. गर्भवासाच्या दुःखाच्या पलीकडं नरकाचं दुःख अति अवघड आहे की नाही. ते दुःख इतकं अवघड आहे, मारिती झोडीती तुडीती तिकडं सोपं नाही. मग आपण काय केलं पाहिजे. या जन्म मरणाच्या जर पलकडं जायचं असेल तर यावे जावे पुढे किंवा अवचित निधान लागले हाती है की नाही. तुम्हाला अचानक हा पावला हा देह काका टळे नाही है की नाही. तुम्हाला अचानक हा देह जर सापडला, अचानक तुम्ही त्याचं जर सोनं केलं नाही तर तुम्हाला यायचं जायचं यायचं जायचं राज गाडगाई. यावे जावे पुढे ऐशीची कारण भोगावे पतन नरकवास किंवा अवचित निधान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास. गर्भवासाचं दुःख इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे तर ते आपल्याला त्या मातेलाच माहिती. आपण काय म्हणतो बाळात पण बाळ आणि अंत. जन्माला आला तर बाळ नाही तर आहे की नाही. काही महाभाग आडवे जन्माला येते, मग डॉक्टर सांगत याला कापून काढा आहे की नाही. कापून काढा मग तरी तो काढावाच लागतो ना आहे की नाही. नाही काढला तर अंत म्हणजे एक तर तो आईचा अंत होईल नाही तर मुलाचा अंत होईल. हां, मग डॉक्टर विचारतो आपल्याला हो तुम्हाला पत्नी पाहिजे का मुलगा पाहिजे. काय म्हणतो पत्नी पाहिजे का मुलगा पाहिजे. मग खरं सांगा आपण काय उत्तर देऊ सांगा बरं. पोपट मामा काय उत्तर देऊ आपण. पोरग पाहिजे का पत्नी पाहिजे. पत्नी आहे की नाही. प्रत्येकाची हीच व्याख्या आहे ना. पण मला तरी असं वाटतं हा निर्णय आपल्या बापानं घेतला असता. मग आपण इकडे कीर्तन केलं असतं नाही ना. मी सांगतो जे बाळातपणाचं जे दुःख आहे ते फक्त त्या मातेला माहिती. ते मुलगा जन्माला कारण ते भोगावे विपत्ती गर्भवास. ते गर्भशयाचं दुःख जर आपल्याला त्या दुःखाच्या पलीकडे जर जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. नरकाच्या पलीकडे जायचं असेल तर आपण आठवण धरली पाहिजे. ती आठवण जर आपण या देहात धरली नाही तर मग पुढं काहीच खरं नाही. तुका म्हणे धरे आठवया तुका म्हणे धरे आठवया तुका म्हणे धरे
विठोबा बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य दे आपल्या हिताचे नवती सायास ग्रहधारास धनवित अवचित निदान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास यावे जावे पुढे ऐशीची कारण भोगावे पतन नरकवास आपल्या हिताचे नवती सायास ग्रहधारास धनवित तुका म्हणे धरी आठवण यादी नाही तरी काही बरे नव्हे आपल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित। हे बघा हॅलो हे बघ आवाज दे रे आवाज हॅलो झालेली सेवा आज तुम्ही साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे की नाही तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्पित से भक्ती तुमच्या चरणी आणि जे मुरडनार बाबा गेले ना यांना खऱ्या अर्थाने आज आपण तुम्ही सगळेच तिळतिळ पुण्य देण्यासाठी आलो आहे की नाही मग प्रत्येकाने जर तिळतिळ पुण्य आपल्याला द्यायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे तिळतिळ पुण्य देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात अशी इच्छा केली पाहिजे की मी आजपासून मी माझ्या जीवनात असा संकल्प करीन कमी किमान रोजचे 108 वेळा मंत्र जप करील हा जर निर्णय तुम्ही घेतला तर मला तरी असं वाटतं तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे की नाही। निनून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नोये अंगभूत युक्ती नोवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे चांगलं असेल तर ते माझ्या सद्गुरूचं समजा माझ्या नारायण बाबाचं समजा आणि जे वाईट असेल मी सांगणार नाही ते माझं मला परत द्या कारण मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो हा धर्ममंडप आहे या धर्ममंडपाची इतकी ताकद आहे माझं जे चुकीचं जरी असेल ते जाळण्याची ताकद त्याची ती तुम्ही इथं जाग्यावरती सोडून द्या आहे की नाही माझे का परत देऊ नका कारण मला त्याची वाढ करायची नाही आहे की नाही पण चांगलं असन ते माझ्या सद्गुरूचं समजा आणि ते घ्या आहे की नाही। हे बघा जीवनात नाही करता आलं तर काहीच करू नका करूच नका पण मला तरी असं वाटतं आपण जर तुळशीमाळा गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा जाऊ द्या इडून मांगा जे झालं ते होऊ द्या जे व्हायचं ते झालं पण आता तरी आपण उद्यापासून आत्तापासून लगेच या मंडपाच्या बाहेर पडले ना लगेच निर्णय घ्या मला आजपासून परमार्थाला लागायचं आहे की नाही। तुम्ही तुमचा निर्णय घेतला ना निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही। मी काय सांगितलं हे जे आजचं आयोजन नियोजन आहे हे ज्यांनी केलं तो एक नातू आहे त्या नातांनी असं नियोजन केलं का आपल्या आज्याच्या ऋणातून आपण उतराई व्हावं आहे काय माझे झाले गयावरचन फिटले पितराचे ऋण एखाद्याचं ऋण जर आपल्या अंगावरती असेल किंवा आपल्या प्रपंचात जर सहभागी असेल तर त्या ऋणातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे की नाही आणि केलंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे। आज या राजेंद्र भाऊंनी सुंदर आयोजन केलं नियोजन केलं हे बघा आज महाराष्ट्रातील एकदम गाजलेले आपल्या गावचं भूषण असेल गोकुळजी बाबा असतील सोपानजी बाबा असतील पुन्हा अर्जुनजी महाराज असतील इंद्रभान बाबा असतील
आणि माझ्या संगती आले EPT मास्तर सुभाष भाऊ ढोणे, इकून मृदंग वाजवण्यासाठी रावसाहेब महाराज सुद्धा उपस्थित आहे की नाही, आमचे विनेकरी आमचे मामा पण उपस्थित आहे की नाही, सरपंच उपस्थित आहे, पूर्ण टाळकरी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या आहे की नाही, सगळ्याच्या पायावरती मस्तक ठेवतो आणि सेवा समाप्त करतो. आमचे अविनाश भाऊ सुद्धा उपस्थित झाले, लेट का होईना पण आले आहे की नाही, नाना महाराज पण आले, आमचे भगवान बाप्पा आहे, बाप्पाच म्हणतो मी आहे की नाही, आमचे आप्पा पण उपस्थित आहे. ऐका, यांना जीव लावलं पाहिजे मायबाप. हे जर जीव लावलं ना तर यांच्यामुळे आपल्या गावातील 10-20 मुलं तरी तयार होतील. ऐका, जर तुम्ही यांना जीवच लावित नसन, बरेच अंशात आपण त्यांचे दोष पाहतो आहे की नाही, भजन्यांचे दोष पाहिल्यापेक्षा त्यांचे गुण घेण्याचा प्रयत्न करा. ते भजने कसे आपल्या गावासाठीचे ना. एखाद्या कसं बोलू, काय मुस्लिम समाजाच्या माणसाने कधी नाव ठेवलं का हो? का आमचे इतके लोक नमाज पाडतात, त्यांना बोलावं लागत नाही? तुम्ही मला सांगत त्यांच्या मौलानाला ते इतकं महत्त्व देता, मग आपण आपल्या भजनेला का महत्त्व देऊ नये? आपण आपल्या संतांना का महत्त्व देऊ नये? आपण आपल्या गावाला का महत्त्व देऊ नये? आपण आपल्या तालुक्याला का महत्त्व देऊ शकत नाही? आपण कारण भरतखंडी नरदेह प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. तुम्ही भारतात जन्माला आले ना, भाग्यवान आहे. आणि त्याच्यापेक्षा नाशिक जिल्ह्यात आले त्याच्याहून भाग्यवान आहे, कारण याच भूमीला रामप्रभूंनी पाय लावलेले आहे की नाही. कारण तुम्हाला असं झालं, हा का बरं आठवेना आहे की नाही. पण ऐका, कीर्तनच 11:45 चालू झालं बाबा. कीर्तन हे 2 तास केलंच पाहिजे, ते त्याच्या हक्काचे. प्रवचन 1 तास केलं पाहिजे आहे की नाही. कारण मी तुम्हाला बोर करीत नाही, कारण मला काय आता जोर आला नाही आहे की नाही. मी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,